घेतलेल्या आहे त्या सोडणार आहे. तुम्ही अशा प्रकारे झटपट टिफिनसाठी सुद्धा ही रेसिपी बनवू शकता. खूप छान अशी ही भाजी लागते, तर नक्की एकदा ट्राय करा. तर आता आपण हे सर्व मसाले एकजीव झाले पाहिजे तर परतून घेऊया. तुम्हाला सुकी भाजी हवी असेल तर सुकीसुद्धा बनवू शकता. मी यामध्ये थोडं असं पाणी घालणार आहे, एकदम सुकी पण नको. आता मी 1 चम्मच यामध्ये पाणी घालणार आहे. तर थोडं याला छान असं मस्त परतून घेते 2 ते 3 मिनिट. तर बघू शकता छान अशी भाजी 2 ते 3 मिनिट परतून झालेली आहे. आता मी यावर छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे. तर आजची भाजी रेसिपी तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली रेसिपी.